नमस्कार. माझ्या या कवितेचं नाव आहे सूर्याचं प्रेमगीत. कविवर्य कुसुमाग्रजांनी पृथ्वीचं प्रेमगीत लिहिलं होतं. लहानपणी मीही नाशिकलाच राहत असल्यामुळे कुसुमाग्रजांना खूप जवळून पाहण्याचा अनुभवचा आणि त्यांच्याबरोबर अनेकदा बोलण्याचा मला प्रसंग आला. किंबहुना त्यांच्यासारख्या प्रतिभावंतांच्या जवळ राहिल्यामुळेच असेल, परंतु तिथून सांडलेले काही काव्याचे गुण, काही कण आम्हाला टिपता आले आणि त्यातूनच ही काव्यनिर्मिती झाली असावी. कवितेचं नाव आहे सूर्याचं प्रेमगीत. सूर्याचं प्रेमगीत. सांग प्रिये मज सांग, सांग प्रिये मज सांग, का अशी तू लाजली, लाजुनी मुरडुनी सांग, का लालिमा गाल्यावर आली, लाजुनी मुरडुनी सांग, का लालिमा गालावर आली. मी येताच मज सांग, मी येताच मज सांग, का अशी दूर तू पळाली, मी येताच मज सांग, का अशी दूर तू पळाली. तुझ्याच भेटीसाठी ग, तुझ्याच भेटीसाठी ग, रोज तुझ्या मागे येतो, रोज तुझ्या भेटीसाठी तुझ्या मागे मागे येतो. परंतु मी येताना चिमणा पक्षी चिवचिवतो, अन माझ्या आगमनाची तुला तो वर्दी देतो. मी येताना चिमणा पक्षी चिवचिवतो आणि माझ्या आगमनाची तुझला तो वर्दी देतो. येतो माझा रथ, येतो माझा रथ, जिकडे तिकडे प्रकाश पसरतो. तुझला शोधता शोधता मी अगदी थकून जातो. येतो माझा रथ, जिकडे तिकडे प्रकाश पसरतो. तुझला शोधता शोधता मी अगदी थकून जातो. थकून भागून डोंगराच्या आडोशाला जाऊन निजतो. तेवढ्यात तुझी ती सखी रात्र येते, मी पटकन उठतो. तेवढ्यात तुझी ती सखी रात्र येते आणि मी पटकन उठतो. परत तुझला शोधण्यासाठी, पुन्हा तुला शोधण्यासाठी धडपडत निघून जातो, धडपडत निघून जातो, धडपडत निघून जातो. रोज सकाळी सूर्योदयाच्या आधी आपल्याला प्रातःकाळचं दर्शन होतं. ती उषादेवी रंगांची उधळण करत येत असते. लालिमा पूर्व दिशेला येते आणि मग सूर्याचा रथ येतो. जणू काही ती लालिमा म्हणजे लाजून मुरडून गालावर आलेली लाली आहे. आणि त्यामुळेच जेव्हा सूर्याचा उदय होतो तेव्हा हळूच ती लालिमा निघून जाते आणि प्रखर असा सूर्याचा तेज पुन्हा येतो. दिवसभर हा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे पळत असतो, धावत असतो. कित्येक योजने त्याचा हा प्रवास असतो. जेव्हा तो येतो ना, तेव्हा कुठेतरी पक्षी ओरडायला लागतात, चिवचिवाट होतो आणि मग ती जी त्याची प्रिय सखी उषा आहे ती जागी होते आणि पळून जाते. हा मात्र पुन्हा पुन्हा तिला शोधायला रोज रोज येतो. आला की त्याचा तो रथ दौडत आणतो आणि जिकडे तिकडे प्रकाश पसरतो, अंधकार निघून जातो. परंतु तो स्वतःही थकून जातो. रोज रोज त्या उशीची वाट बघत तिच्या मागे मागे फिरतो आणि मग थकून भागून कुठल्या तरी डोंगराच्या आड जाऊन लपतो. परंतु तेवढ्यात रात्र येते. त्या रात्रीची काळीमा त्याला पुन्हा हलवून जागं करते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी उगवण्यासाठी तो सूर्य तिथून निघतो, डोंगराच्या आडून निघतो आणि पुन्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे येऊन तिला शोधायला येतो. अशी कविकल्पना मनामध्ये आली, शब्दांमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. बघा, आपल्याला आवडलं असेल तर गुरुकृपांकित हे जे माझं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील तर त्याही अंकित करा. म्हणजे निश्चितच पुढच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला आणखीन काही
बदल करावे लागले तर ते बदल करू जे तुम्हाला आवडतील, भावतील आणि आपला हा काव्य भेटीचा कार्यक्रम अजून वृद्धिंगत होईल, चांगला होईल, श्रवणीय होईल, त्याच्यासाठी ही प्रार्थना. नमस्कार.